मातरम. वंदे मातरम. आपल्याला फक्त अर्धा तास दिलेला आहे. म्हणजे आता किती 12 वाजलेत ना. तुम्हीच आठवण करून द्या मला 12 वाजलेल्या. माझ्याकडे काही घड्याळ नाही, मोबाईल नाही, काय नाही. हा गोसेवक आहे मी. तर आरोग्य हा विषय मला सांगितलेला आहे बोलायला, आणि सगळ्यांचा अतिशय आवश्यक असलेला विषय मला वाटतं आरोग्य आहे ना. सगळ्या दुनियातली माणसं काय कमवण्यासाठी धडपडतात आयुष्यभर. तुम्ही बोलायचंय, मी एकटा नाही बोलणार. काय कमवण्यासाठी धडपडतात? पैसा. बर, किती पैसे कमवल्यानंतर माणूस सुखी होतो? त्याला काय लिमिट नाही ना. पण खरं तर आयुष्यभर सुखी व्हायचं असलं ना तर किती पैसा लागतो माहिती आहे का? अन्न, वस्त्र, निवारा, अजून काय मूलभूत गरजा पण त्यात आपल्या. अन्न, वस्त्र, निवारा आणि एक मोबाईल. मोबाईल का आवश्यक झाला आता? कारण सगळ्या दुनियाचं ज्ञान आपण त्या मोबाईल मध्ये घेऊन फिरतोय ना, म्हणून त्यात मूलभूत गरज झाली आता आपली. आपण आतापर्यंत भरपूर दवाखाने बघितले असतील, बोर्ड वाचले असतील. सगळीकडे काय लिहिलेलं असतं? दवाखाना, 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 हे का नाही? दवाना खाना असं कुठे लिहिलेलं बघितलं का तुम्ही? पण हे जे क्षेत्र आहे ना आता तुम्ही बघताय ते, हे दवाना खानाच आहे. औषधं नाही खायची, अन्न खाऊन आयुष्यभर दुरुस्त राहायचं. पण आता सगळ्यात जास्त काय बिघडलं असलं तर अन्नच बिघडलं आपलं आहे ना. सगळ्या प्रकारच्या फवारण्या, कसली पण इंजेक्शन, कसली पण खतं टाकायची, आणि सगळं बिघडून बसलंय. त्यामुळे आपण किती चांगले योग केले, किती प्राणायाम केले, किती काय चांगलं केलं तरी माणसाचं आरोग्य काय चांगलं राहणार. आणि मधून मधून आणखी येत आहे, कोरोना येतोय, कुठे HPV काय काय येत आहे ना असलं. तुम्हाला खरं वाटतंय का माणसं त्या विषाणूने मरतात म्हणून? कोरोनामुळे तुमच्या गावात माणसं मेलेत का? मग तरी पण कसं काय नाही म्हणता तुम्ही? खरोखरच व्हायरसने माणसं मरत नाहीत, लक्षात ठेवा. जी माणसं आपली भारतीय संस्कृती पाळत नाहीत ना, तीच माणसं लवकर मरतात. कारण आम्ही स्वतः प्रयोग केला. आमच्या इथं कोरोनाचे 9,000 पेशंट ऍडमिट झाले होते, आणि 9,000च्या 9,000 पेशंट बरी होऊन गेले. एकाला पण ऑक्सिजन लावला नाही. त्याचं कारण आमच्याकडे पण अशा देशी गाय आहेत, आणि गाय आणि तुळस अशी किती 24 तास ऑक्सिजन सोडतात, म्हणून त्याला तिथं कोणाला कृत्रिम ऑक्सिजन लावावं लागत नाही. हे खरं कारण आहे. तर आयुष्यभर सुखी राहण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारण, मोबाईल. बरं, आता ह्या वस्तू नसतील अशी किती कुटुंब सापडतील बरं, ज्यांना अन्न नाही मिळत, वस्त्र नाही मिळत, राहायला घर नाही? असे कोण आहेत का तुमच्या गावात? नाही ना. मग सगळे सुखी, तुम्ही सगळ्या श्रीमंत असं समजायचं, लक्षात ठेवा. पण दुःखी का होतो माणूस? मला एक वाईट सवय लागली. मी मोटरसायकलवर फिरत असलो आणि एखादा कारमध्ये गेला ना, मला लगे वाईट वाटतं. ते शेतनं फिरते, ते माझ्या जे आवडते तेव्हा पावसात नाही का नाही, तुलना करायची सवय लागली आपल्याला. तुम्हाला आयुष्यभर सुखी राहायचंय ना, तर आपल्यापेक्षा गरीब माणसासंग तुलना करायची. आयुष्यात दुःख कधीच होत नाही, लक्षात ठेवा. आणि हे आम्हाला कळायला सगळं आयुष्य गेलं 50 वर्ष, एवढं समजायला. कारण प्रत्येक जण उठसूट पैसे कमवायच्या मागून दुसऱ्याची स्पर्धा करायची मागं लागलं. तर आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी आपल्या आयुर्वेदात सांगितलंय, ब्रह्ममुहूर्त उठतो त्याला योगी म्हणतात, दिवस उगवायच्या अगोदर उठतो त्याला भोगी म्हणतात, आणि दिवस उगवल्याच्या नंतर उठतो त्याला रोगी म्हणतात. मग जर आपल्याला आयुष्यभर निरोगी राहायचं असलं तर दिवस उगवायच्या आतच उठलं पाहिजे. किती वाजता उठायचं? ज्यांना योगी व्हायचंय ना, खूप श्रेष्ठ व्यक्ती, दिव्य शक्ती निर्माण करायची, त्यांनी पहाटे 3 वाजता उठायचं, 3 ते 4च्या मध्ये. संसारी माणसांना त्यांनी सांगितलंय पहाटे 4 ते 5च्या मध्ये उठायचं. आयुर्वेदाच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्यात उशिरा उठायचं म्हणजे पहाटे 5 वाजता उठायचं. 5 वाजायच्या नंतर उठणारे किती त्याच्यामध्ये? हात वर करा बरं. हे सगळे रोगीमध्ये येते बरं का. तर आता इथून पुढे सुधारणा करून घ्या. पहाटे 5 वाजायच्या आत उठायचं सगळ्यांनी, लक्षात. उठल्यानंतर काय करायचं? तर ज्याच्या अंतरुणाची घडी नीट, त्याच्या आयुष्याची घडी नीट. आपल्याकडे आहे सुविचार. मग उठलं की अंतरुणाच्या गाड्या घालायच्या, नंतर पाणी प्यायचं म्हणून सांगितलं आयुर्वेदामध्ये. पण पाणी कसं पिणार? आयुर्वेद सांगतो एकीकडं पाणी प्या उठल्या उठल्या, आणि दुसरीकडे सांगतो की पाणी जमिनीतून बाहेर काढल्यानंतर 45 मिनिटात त्यात जंतू तयार व्हायला सुरुवात होते. मग रात्रभर आपण एखाद्या भांड्यात पाणी भरून ठेवलं ना, तर हजारो जंतू तयार झालेले असतात सकाळपर्यंत त्याच्यामध्ये.
मग जंतूचं पाणी पिल्यावर आपण अजून जास्त आजारी पडणार. मग पाणी निर्जंतुक करायसाठी काय केलं पाहिजे सांगा. हा, गरम करायचं. एकदम बरोबर आहे. राहू बात. हे पोरगी जाड आहे का सड पातळ आहे? काडी मुडीचा आवत आहे का नाही? तसंच बघा. आता आयुर्वेद दुसरीकडे काय सांगतो माहितीये का? कुठल्या पाणी प्या. हे म्हणते पाणी गरम केलं पाहिजे निर्जंतुक करायसाठी. गरम पाणी काय करतं माहितीये का? माणसाच्या अंगातली चरबी कमी करतं. मग एखादा पहिलाच काडी मुडीचा आवत असेल त्याने गरम पाणी पिलं काय म्हणतं? हाडं शिल्लक राहायची नाही. बस काय. तर इथं आपल्याला पाणी निर्जंतुक करण्यासाठी आपली भारतीय संस्कृती पाळली पाहिजे. लक्षात. संस्कृती काय सांगते? रात्री झोपताना देवपूजेच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर चूळ न भरता त्यातलं पाणी प्या. 100 ते 100 रोग होत नाहीत माणसाला. म्हणजे देवपूजेचं भांडं किती श्रेष्ठ आहे बघा. तांब्याचं भांडं का वापरलं देवपूजेला ऋषी मुनींनी? कारण तांब्याच्या भांड्यामध्ये जंतू जिवंत राहत नाही. पण अजून आपल्याला माहिती नाही. शाळेत शिकवतात त्यात कसल्या कसल्या पावडरी टाकून काय काय करा, नाही का नाही दुसरं. पण तांब्याचं भांडं श्रेष्ठ आहे. त्यात पाणी रात्री भरून ठेवायचं. सकाळी उठलं चूळ न भरता पाणी प्यायचं. मग तसं म्हणलं गेलं की माणसं म्हणतात सकाळी उठल्या तोंडाचा लय घाण वास येतो, मग उलटी होईल की मग कसं पाणी प्यायचं चूळ न भरता? येतो ना सकाळी उठल्या तोंडाचा वास. मग सकाळी उठल्यावर तोंडाचा वास येऊ नये म्हणून रात्री काय करायला पाहिजे? ब्रश करून झोपायचं. बरोबर आहे. पण आमचा अनुभव काय माहितीये का? जेव्हापासून ब्रशचा शोध लागला ना तेव्हापासून सगळ्यात जास्त दात किडायला पण लागल्यात, पडायला पण लागल्यात आणि सगळ्यात जास्त दाताचे दवाखाने पण उभा राहिल्यात. आम्ही मराठी शाळेत हायस्कूलला असताना ब्रश नव्हता. तोपर्यंत एकाही माणसाची दात किडलेलं आणि पडलेलं आम्ही कधी आयुष्यात ऐकलं आणि एकही इंदापूर तालुक्यामध्ये दाताचा दवाखाना नव्हता. लक्षात ठेवा. पण जेव्हापासून ब्रशचा शोध लागला तेव्हापासून हिरड्याची झाड लागल्या, दात उघडे पडायला लागले, दात पडायला पण लागले, किडायला पण लागले. बरं, दात घासायलाच पाहिजेत का बरं? तुम्ही कुठल्या जनावरांना दात घासलेला ऐकले का कधी आयुष्यामध्ये? चित्रात तर बघितलं काय एखादी म्हैस अशी ब्रश घेऊन बसली कुठं म्हणून? नाही ना, कुठंच नाही. बर, कोणतं जनावर दात घासत नाही. बरोबर आहे. जनावर दात किडल्यात का आयुष्यात कधी? किती विचित्र नियम आहे निसर्गाचा बघा. जे जनावर आयुष्यात कधीच दात घासत नाही त्याचे दात कधीच किडत पण नाही पडत पण नाही. जे जनावर आयुष्यभर दात घासतं त्याचे किडल्याशिवाय राहत नाहीत, पडल्याशिवाय राहत नाहीत. काय फरक आहे जनावरांमध्ये आपल्यामध्ये? सांगा की काय काय फरक आहे? रवण करतात, तुम्ही पण करा. तुम्हाला पण म्हणते करू नका रवण. खरं कारण तिचं असं लक्षात ठेवा की दुनियातलं कोणतंच जनावर अन्न शिजवून भाजून खात नाही, म्हणून जनावरांची दात किडत पण नाहीत, पडत पण नाहीत आणि तोंडाचा वास पण येत नाही त्यांच्या. खरं कारण ते आहे. मग आपण काय गवत खाऊन राहू शकत नाही. सगळ्यात भारी जीभ आपली माणसाचीच आहे का नाही? चवले कळते लवकर. मीठ कमी पडलं, नियाव झालं, त्याव झालं, आहे का नाही? तर आयडिया काय करायची मग आपण? तुम्हाला एका वाक्यात सांगतो, जे देवाला चालतं ते सगळं खायचं, जे देवाला चालत नाही ते कमी खायचं. काय काय चालतं देवाला? तर सगळ्या प्रकारची फळं चालतात. बरोबर आहे. सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट चालतात. बरोबर आहे. सगळ्या प्रकारची सलाड माहिती काय असते ते? काकडी, मुळा, गाजर, बीट, तोंडली, कच्ची भेंडी, कच्ची कोबी, कांदा, लसूण, गवारीचा पाला, पाकळीचा पाला, पेरूची पानं, आंब्याची पानं, बेलाची पानं, जेवढं तुम्हाला कच्चं खाता येईल ना. शिळी संग फिरायचं दिवसभर. शिळी काय काय खाती ना ते आपण सगळं खायचं. आयुष्यात एकदाही दात घासायला लागत नाहीत, एकदाही दात किडत पण नाहीत आणि पडत पण नाहीत कधीच दात. एवढं भारी. पण आपण नाही तसं करू शकत आहे का नाही? आयडिया काय करायची? जेवणाला बसलं की सुरुवातीला सलाड खायचं, कच्चं खायचं आणि मग जेवण करायचं. जमल ना? नीट लक्षात ठेवा. आयुष्यात दवाखान्याची पायरी चढायची नसेल ना तुम्हाला तर हा नियम चालू करा. सकाळी कवळ्या उन्हामध्ये बसून फळं खायची आणि जेवायला बसलं की सुरुवातीला कच्चं खायचं. जे काय जमल ते. आलं लक्षात? सोपं आहे ना? कले अवघड आहे इंजेक्शन सरांपेक्षा? सोपं आहे का नाही? तर हे करायला चूळ न भरता पाणी प्यायचं. त्याचं कारण काय? तर आपल्या तोंडामध्ये लाळाची औषध असते. लाळ काय करते बघा, सकाळी उठल्यावर तोंडातली लाळ जर डोळ्यात घातली ना तर चष्म्याचा नंबर पूर्ण निघून जातो. मोतीबिंदू बरा होतो, काचबिंदू बरा होतो, डोळ्यावर पडदे आलेले निघून जातात. लाळ डोळ्यात घातल्यानंतर तिरळे झालेले डोळे पण सरळ होतात. माहितीये का? एवढी ताकद आहे लाळेमध्ये. हा, समजा माझ्या हाताला कॅन्सर झाला, डॉक्टरने हात तोडायला सांगितलं, तोडावंच लागतं डॉक्टरने सांगितलं. पण जर आपण तिथं लाळेचा प्रयोग चालू केला ना तर एकाही माणसाला हात तोडावा लागत नाही कॅन्सर झालेला. आणि ही गोष्ट दुनियातल्या सगळ्या जनावरांना माहिती,
तुम्ही सगळी जनावर बघा, काय पण लागू दे त्यांना चाटून जखमा बरे करतात. माणूस जास्त शिकल्यामुळे हाताला पाय तोडून घेतो डॉक्टरकडे जाऊन. खरं आहे घडलेल्या घटना, आमच्याकडे सारखे तसले पेशंट. तर लाळ अतिशय औषधी, त्याच्यामुळं थुंकून वाया घालवायची नाही, हे नीट लक्षात ठेवा. चूळ न भरता पाणी प्यायचं, लक्षात आलं ना. आता लाळीची किंमत सांगतो तुम्हाला किती येते. लाळ काय काय करते, बऱ्याच वेळा आपल्या डोळ्याच्या कडे अशी काळी त्वचा तयार होती, मग ती झाकण्यासाठी आपण काय करतो, 2000 रुपये किलोची फेरन लवली आणून लावतो त्याच्यावरती. जातात का काळे डाग? नाही जात कधी, आहे का नाही. पण लाळ जर चोळा सुरुवात केला ना, 40 दिवसामध्ये सुईच्या टोका एवढा पण काळा डाग राहत नाही चेहऱ्यावरती. म्हणजे करताना बायको किती पण काळे करा, आल्या नुसतं तो लावत राहायचं. गोरी पान होते ती माहिती आहे का. हा, आता ते पण मिळत नाही. आता परिस्थिती वाईट झाली ती गर्भपात केल्यामुळं. पण सांगतो तुम्हाला आयडिया, गोरा व्हायचं आहे ना, फक्त लाळ लावायची, फक्त स्वतःची लावायची, दुसऱ्याला थोकायला लावायचं नाही तोंडाला. हा, हे लय महत्वाचं आहे. आणि लाळ कुणाची काम करते माहिती आहे का, जो माणूस पूर्णपणे शाकाहारी आहे आणि जो माणूस पूर्णपणे निर्व्यसनी ना, त्याची लाळ काम करते. मग जर समजा माझ्या गालावर एखादा डाग आला, मी जर तंबाखू गुटखा खात असल्यावर मला काय करावं लागेल, मग व्यसनमुक्त माणसाला म्हणावं लागेल, निर्व्यसनी माणसाला थुक माय तोंडात बरोबर आहे का नाही. आमच्या इथे व्यसनमुक्तीचे 2 खंदे कार्यकर्ते, तानाजी महाराज पाडुळे, विठ्ठल महाराज शिंगते, आयुष्यभर त्यांनी व्यसनमुक्तीचं काम केलंय. खूप मोठे व्याख्या खाली बसलेत, ठीक आहे. तर महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो की चूळ न भरता पाणी प्यायचं. लाळेचं महत्व लक्षात आलं ना सगळ्यांच्या. अजिबात तंबाखू गुटखा खायचं असलं तर खाऊ, पण थुंकू नका. लाळ लय महत्वाचे आहे, वाया घालवायची नाही दिवस सुद्धा. हा, लाळेची किंमत माहिती आहे तुम्हाला किती येते. डोळ्यामध्ये टाकायचा एवढा ड्रॉपर असतो ना लाळेचा, एवढा 10,000 रुपयाला बसतो. एवढी लाळेला किंमत आहे. उद्यापासून चालू करा बाटल्या भरायला. हा, 10,000 रुपयाला एवढे 10 ml ड्रॉपर आहे. ती सापाची लाळ असू द्या, कुत्र्याची लाळ असू द्या, मांजराची असू द्या, नाहीतर माणसाची असू द्या. आता साप चावल्यावर सापाची लाळ लागते, कुत्रं चावल्यावर कुत्र्याची लाळ लागते, मांजर चावल्यावर मांजराची लाळ लागते. पण माणसाची लाळ कशाला लागते, माणूस तर एवढा चावत नाही कधी, लचक तोडत नाही कधी, आहे ना. तर जो माणूस तंबाखू गुटखा खाऊन सारखं थुंकत असतो ना, त्या लाळ ग्रंथी मरतात. ज्या दिवशी सगळ्या ग्रंथी मरतील तोंडातल्या, त्या दिवशी त्या माणसाला दुसऱ्याची लाळ पेल्याशिवाय जिवंत राहता येत नाही. म्हणजे तोंड चुकड्याचं बंद होते त्या माणसाचं. म्हणून आयुष्यात कधी थुंकायचं नाही, लक्षात ठेवा. आजच्या पृथ्वीच्या पाठीवरती फक्त माणूसच आहे मला वाटतं थुंकणारा प्राणी, आहे का नाही. थुंकायचं नाही अजिबात सुद्धा. लक्षात आलं लाळेचं महत्व. कुणाला काय शंका आहे ह्याच्यामध्ये. चूळ न भरता पाणी प्यायचे. नंतर आयुर्वेदात नियम सांगितला, 100 काम छोडकर स्नान करो, 1000 काम छोडकर भोजन करो, लाखो काम छोडकर दान करो आणि करोडो काम छोडकर गुरुदर्शन करो म्हणून सांगितलं. म्हणजे करोडो कामापेक्षा जास्त महत्वाचं सांगितलंय गुरुदर्शन. गुरुदर्शनचा खरा अर्थ काय, पायावर डोकं टेकवणं मला तर नाही वाटत, आहे का नाही. गुरुदर्शनचा खरा अर्थ आहे की गुरुने जसं सांगितलं, शिकवलं तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये वागायचं. ते करोडो कामापेक्षा जास्त महत्वाचं आहे. म्हणून आपल्याकडे म्हणतात, बोली पैसा चाले त्याची वंदावी पावली, आहे का नाही. तर 100 काम छोडकर स्नान करो म्हणजे वरनं पाणी ओतून घेतलं, आंघोळ होती, बरोबर आहे ना. पण आतून आंघोळ कशी करायची शरीराची, आताडी काढायची धुवायची एक, आहे का नाही ना. काय करायचं, सकाळी उठलं पाणी पिलं की आतून शरीराची आंघोळ होते. बाहेरून आंघोळ करायला काय लागतं शरीराला, पाणी लागतं. कोणतं पाणी चांगलं आहे, गार का गरम. आंघोळीला थंड पाणी अजिबात चांगलं नाही, आंघोळीला गरम पाणी पण अजिबात चांगलं नाही, आंघोळीला कोमट पाणी पण अजिबात चांगलं नाही. आता काय राहिलं तर आंघोळीला सगळ्यात चांगलं पाणी असतं निसर्गातलं ताजं पाणी, म्हणजे विहिरीचं पाणी, हापशाचं पाणी, वाहत्या नदीचं पाणी. कसं असतं बघा, खूप कडाक्याची थंडी पडली ना तर विहिरीमध्ये पाणी गरम असतं आणि खूप कडक ऊन पडलं की विहिरीमध्ये पाणी थंड असतं. निसर्ग बॅलन्स करतो, बरोबर आहे का नाही. पण आता फ्लॅटमधल्या माणसाने कुठं विहिरीत उड्या टाकायचं, अवघड आहे ना. तर मग सगळ्यात तुम्ही म्हणताय की बरोबर आहे, जास्त गरम पण नाही थंड पण नाही, कोमट पाण्याने आंघोळ करायची नसते. आंघोळ खरं आयुर्वेदात सांगितलं आंघोळ करायची नसते म्हणून. आता हे मोठ्या माणसांसाठी थोडा विषय, तुम्ही फक्त ऐका, तुम्हाला पुढे गेला उपयोग येणार आहे. तुम्ही लग्न झाल्यावर देवदेव करायला गेलता का सगळे, लग्न झालं दुसऱ्या दिवशी जातात ना देवदेव करायला, होय म्हणा की. मग ते आठवते ती गेलतो का नाही. बर, देवदेवाला गेल्यानंतर तिथं पहिल्यांदा नदीला जाते आंघोळीला, आहे ना.
तिथं नवरा नवरी एकमेकाला आंघोळ घालते का आपल्या आपण करते तो एकमेकाला घालतात ना. पंढरपूरला गेल्यावर घरी आलो किती वेळा घातले आंघोळ एकमेकाला. मग कसा देव पावायचा सांगा बरं मला. देवाच्या दारात गेलं वेगळी नाटकं करायची, घरी आलं वेगळंच करायचं. एक लक्षात ठेवा, भारतीय संस्कृती इतकी ग्रेट आहे ना, तुम्ही जर सगळं पाळलं ना तर आयुष्यात एकाला पण डॉक्टरची गरज नाही, एकाही माणसाला, मी गॅरंटेड सांगतो. आता उदाहरणार्थ तिथं गेल्यावर एकमेकाला आंघोळ घातली ना, घरी पण घातली पाहिजे. बघा तिथं गेल्यानंतर आपण देवाला कपडे घालतोय का तिथे गेल्यानंतर, तसे आपण घरी पण एकमेकाला कपडे घातले पाहिजे. आता विषय जरा गहन आहे, तुम्हाला वाटेल काहीतरी वेगळं यायला लागलं यातनं बाहेर, पण ही सगळं आयुर्वेदामध्ये एक ग्रंथ आहे वाघभट नावाचा, त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. नुसतं कुटुंबाने कसं राहायचं ह्याच्यावरती एक अख्खा अध्याय लिहिलेला आहे, लक्षात ठेवा. तर महाराज तुम्हीच बोला, हे काय माणसं बोलत नाहीत लवकर, लास्ट ती आंघोळ झाल्यानंतर रावळा देते पंढरपूरच्या, तिथं कशाला मिठी मारतात वाल्यावरती, गरुड खांबाला मिठी मारतात. घरी आलो किती वेळा मिठी मारल्या माणसं, दररोज मारायला पाहिजे मिठी एकमेकाला. म्हणजे ना असं नाही की नुसती नवरा बायकोचीच मारली पाहिजे, आपण मुलाला मारू शकतो, मुलीला मारू शकतो, सासूला मारू शकतो, सासऱ्याला, सगळ्यांना. गळा भेट देणं म्हणजे काय पद्धत आहे लक्षात ठेवा. तुम्ही इतिहासाचं पुस्तक चाळा, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठंच हातात दिलेलं दिसणार नाही. सगळीकडे अक्षरशः शिवाजी महाराजांचं अफजल खानाची शेवटची भेट होती तरी पण गळा भेटून दाखवली आहे का नाही. गळा भेट द्यायचं कारण काय, जो माणूस गळा भेट देतो ना त्याला आयुष्यात एकही त्याचा केस पिकत नाही, त्याला आयुष्यामध्ये कधीच हार्ट अटॅक येत नाही, तो माणूस कधी दुःखी होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. त्याचं तारुण्य कधी संपत नाही, म्हातारपण येत नाही त्या माणसाला लवकर. करून बघा तुम्ही, 100 वर्ष झालं तरी चेहऱ्यावर सुरकुत्या पडणार नाही. गळाभेट विनाकारण नाही दाखवलेली, तर पंढरपुरीमध्ये त्यांना काही काम नव्हतं काय खांब उभा करायला, त्यामुळे शास्त्र आहे का ते दडलेला. ते झाल्यानंतर मग कुठं जातात परत नवरा नवरी, जेजुरीला जाते. हा, जेजुरीला गेलं काय करतात तिथं, उचलून घ्यायचं, 3-5 पायऱ्या चढतात आहे का नाही. त्याचं कारण काय, आता घरात तर 5 पायऱ्या नसतात, मग काय करायचं, बाथरूम मध्ये उचलून घ्यायचं, आरशापर्यंत आणायचं. बरं उचलून घ्यायला अडचण कोणाला येईल, ज्याची बायकोला ठेवली त्याला अडचण येणार आहे का नाही. त्याला पण आपल्या हरिपड महाराज हसून नका लय आठवायला लागलं काय घरचं तुम्हाला सगळं. तर हरिपाठामध्ये एक अभंग आहे का, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. त्याचा अर्थ काय माहितीये का, जेजुरीला गेल्यानंतर तुम्ही एकदा उचलून घेतलं ना तर घरी आल्यावर दररोजच उचलून घ्या, किती पण बायको ढोली जरी झाली तरी उचलून दाखवणारच तो माणूस. नित्य नियम कशाला म्हणते ते, रोज करायचा असतो. त्यानंतर तुळजापूरला जातात, काय करते तिथं, आजीला आठवायला लागलं बघा सगळं ना, तरुणपणातलं. चांगली गोष्ट आहे, पण स्मरणशक्ती चांगली आहे. तुळजापूरला गेल्यानंतर असं पदर खावत्यात, केस मोकळी सोडते ती, घाम येस्तोर नाचतात आहे ना तिथं, बरोबर आहे ना. तसं कुटुंबातल्या माणसांनी घाम येस्तोर दररोज नाचलं पाहिजे, लक्षात ठेवा. कृष्ण पण गवळीने संग नाचले होते, विठुराया पण आमचा नाचतो भक्तांबरोबर, माहिती आहे का तुम्हाला. नाचलं पाहिजे, नाचणाऱ्या माणसाची गुडघेन कोठे आयुष्यात कधीच खराब होत नाही, आणि किती पण जेवलं तर त्याचं 1 छटाक पण वजन वाढत नाही, उंचीच्या मापातच वजन राहणार त्या माणसाचं. त्यामुळे घरी गेल्यावर चालू करा नाचायला, फक्त दारा खिडक्या लावायची मग नाचायचं काय. तुम्हाला झिंगाट लावायचं असतं तर तुम्ही दारा खिडक्या बंद करायला लागणार आहे ना. बाहेर नाचायचं असल्यावर मग मात्र देवाची गाणी, अभंग, देवीची गाणी लावायला लागतं नाही ना, मग समाजात नाचू शकतो आपण. आपण आषाढी कार्तिकेला नाचतो ना सगळी. तसं अजून काय दाखवलंय देवाधर्मामध्ये आपल्या, मी तुम्हाला तमाशातलं सांगणार नाही, थिएटर मधलं सांगणार नाही, मंदिरातलंच सांगणार सगळं देवाचं. पण तुम्ही तिकडे दुर्लक्ष केलं, तुमच्या लक्षात आलं नाही त्या गोष्टी. तो विष्णू लक्ष्मीचा फोटो कसा आहे हो, विष्णू अशी आयटीत झोपले तर लक्ष्मी काय करते, पाय दाबते. घरी गेलं चालू करा सगळ्यांनी दाबायला. आयुर्वेदामध्ये सांगितलंय तळव्यापासून डोक्यापर्यंत जर सगळं शरीर दाबत गेलं, नरड सोडून ना, बाकी सगळं दाबायचंय, तर त्या माणसाला म्हातारपणचे वाताचे 80 रोग होत नाहीत, लक्षात ठेवा. एवढं हातपाय दाबणं चांगलं आहे. सगळ्यांनी घरामध्ये एकमेकाचे हातपाय दाबायला चालू करा. 60 वर्षानंतरचे जेवढे 80 रोग आहेत ना, त्यातला एकही रोग होत नाही म्हातारपणचा त्या माणसाला. मग म्हातारा व्हायची वाट बघू नका, आतापासूनच दाबायला चालू करा, म्हणजे तुम्ही हायच राहणार आयुष्यभर तरुणच. आलं लक्षात.
त्याच्यानंतर आणखी काय करतात देवाचं? जास्त महत्वाचा प्रश्न असा आहे की आता हे कलियुग आहे का नाही, मग दुसरा एक फोटो बनवून आणायचा, लक्ष्मी आयटी झुपली विष्णू पाय दाबतो म्हणून, आणि दोघांनी पण एकमेकांचं दाबाय चालू करायचं. तर बायका म्हणतील पुरुष प्रधान संस्कृती, बाबा काहीतरी सांगून गेला आम्हाला काम लावून, पण तसं नाही, दोघांनी पण एकमेकांचं दाबायचं, सगळ्या कुटुंबाने दाबायचं एकमेकांना. वाताचे 80 रोग होत नाही तेवढं केल्यानंतर, दवाखान्यात जायची गरज नाही. आणि वाद झाल्यानंतर दवाखान्यात गेला ना, डॉक्टर म्हणतात ही गोळी आज चालू करायची. म्हणजे उदाहरणार्थ डायबिटीस, बीपी, दमा, थायरॉइड, सांधेवात, डॉक्टर काय सांगतात, आता ही गोळी चालू करायची, किती दिवस खायची? मरेपर्यंत खायची, आणि मेल्यावर परत सरनाव टाकायची, नाही तर कावळा घास शिवत नाही. माहिती आहे का? एवढं म्हणजे सवय लावून टाकतात औषधाची आपल्याला. पण ॲक्च्युली तसं नसतं. कोणत्याच आजारासाठी आयुष्यभर औषधं खायची गरज नाही. आम्ही स्वतः समोर उदाहरण तुमच्या आतापर्यंत 50,000 लोकांचे आपण गोळ्या बंद केल्या, शुगर, बीपी, थायरॉइड, HIV असल्या सगळ्या. लक्षात ठेवा, कुणालाच गरज नाही आयुष्यभर गोळ्या खात बसायची. दवाना खाणं हीच संकल्पना खरी. आयुर्वेदामध्ये तुम्ही विचार करा ना, रामायणामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागली होती, कुठं सालानी इंजेक्शन होतं त्यावेळेस? संजीवनीच आणली होती ना, वनस्पतीच होत्या. तर आपल्या घराच्या कडेने धार्मिक वृक्ष आपण लावले पाहिजे. धार्मिक वृक्ष म्हणजे कुठले? ज्याची आपण पूजा करतो. तर तुळस आहे सगळ्यात महत्वाची आपल्याजवळ, नंतर पुदिना आहे, नंतर कडीपत्ता आहे, आवळ्याचं झाड आहे, पारिजातकाचं झाड आहे. हे छोटे छोटे ज्या वनस्पती जास्त मोठे होत नाहीत, ते आपल्या घराच्या कडेने लावले पाहिजेत. आणि चिंच, वड, पिंपळ, उंबर हे जे आहेत ते जरा लांब लावले पाहिजे, घराच्या जवळ लावायचं. आमच्या इथं 9,000 कोरोनाची पेशंट ॲडमिट केली तरी ऑक्सिजन का नाही लावा लागला? त्याचं एवढंच कारण आहे की आम्ही हजारो वनस्पती लावल्यात आणि सगळ्या धार्मिक आहेत, ज्याला आपण पूजा करतो त्या माणसाला आयुष्यात कधीच ऑक्सिजन लावा लागत नाही. अशा वनस्पती आपण आपल्या घरी लावल्या पाहिजे. आणि आता जास्त करून वेळ खूप कमी आहे आपल्याकडं, पण तुम्ही मुलांना सांगतो तुमचं भवितव्य पुढचं काय आहे ते. समजा आपल्या घरी आजी आजोबा देवाला गेले आणि देवाला जाऊन आल्यानंतर काय आणतो येताना प्रसाद? चुरमुऱ्याचा पुढं असतंय का नाही, बताशे, लाह्या. किती दिवसात संपत आहो तुम्ही? ते संपतच नाही का नाही आपल्याला? एवढाच पुढं असतो पण कोणाला संपत नाही. मुंगळं खात्यात अक्षरशः त्याला, बरोबर आहे ना? वडापाव आणल्यावर किती वेळ राहतो? एखादं बाथरूम मध्ये गेला असतं तर बाहेर असतो, संपलेला असतो वडापाव. अशीच परिस्थिती सगळ्याच्या घरी. आपण आजारी का पडतो हे नीट लक्षात ठेवा. जे देवाला चालतं ते भरपूर खाल्लं पाहिजे, आणि जे देवाला चालत नाही ते अजिबात खाल्लं नाही पाहिजे. नाहीतर थोडं थोडं खा, म्हणजे आमचं दवाखाना चालू राहते. नीट लक्षात ठेवा, जे आपल्या आईला आणि आजीला बनवायचं जमतं ना ते सगळं खा, मग ते काय पण असू द्या. आपल्या घरच्या आजीला आणि आईला बनवायचं जमतं ते सगळं खायचं, आणि जे त्यांना जमत नाही ना बनवायला ते कधीच खायचं नाही. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, आईस्क्रीम, आणखीन पनीर. तुम्हाला माहिती आहे कशापासून तयार होते ते? संडास धुवायचं केमिकल आहे का नाही, त्याच्यापासून बनवतात अक्षरशः. हे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी. अक्षरशः संडास धुवायचं पांढरं केमिकल असतं ना, दुधाचा एकही थेंब नसतो. पनीर बनवताना आणि आईस्क्रीम बनवतात ना, एकही दुधाचा थेंब नाही. लक्षात ठेवा, इतकं डेंजर झाले परिस्थिती आपल्या देशात. एकही दुधाचा थेंब न वापरताना पनीर बनवतात आणि आईस्क्रीम बनवतात संडास धुवायचं केमिकल पासून. आपण काय खातो विचार करा. तुम्हाला पनीर आवडतं का सगळ्यांना? आवडते की? असं कसं तुमचा चेहरा सांगतो मला नाही काय म्हणतात. पण काय करा माहिती आहे का, पनीर घरी बनवायचं पद्धत माहिती आहे सगळ्यांना बनवायची, माहिती आहे ना? काय आता युट्यूबवर सगळंच येतं मोबाईलमध्ये, सांगायची गरज नाही, वेळ वाया घालवू नको. लिंबू पिळून दुधामध्ये पनीर बनवता येतं घरच्या घरी, ते खूप महत्त्वाचं आहे. आता गाय किती महत्त्वाची तुम्हाला थोडक्यात सांगतो जरा. कारण गायीच्या बाबतीत असं म्हणलं जातं की गाय दूध जास्त देत नाही, मग परवडत नाही, त्यामुळे आता काय करायचं. तुम्हाला उदाहरण सांगतो. एक गाई, दूध न देणारी गाई महिन्याला 10,000 रुपये कमवून देते. तुम्हाला मी आयडिया सांगतो, तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती बोर्ड लावा, नेत्ररोग, नाक घसा तज्ज्ञ आणि डोळ्याचं तज्ज्ञ म्हणून, आणि एक 10 ml ची बॉटल आणायची आणि गोमूत्र भरायचं आणि विकायचं सगळ्यांना. 100-100 रुपयाला बाटली, 50-50 रुपयाला. 1000 रुपये लिटरनी गोमूत्र खपतंय. अजून काय पाहिजे? 1000 रुपये लिटरनी दूध जातं का कधी? एवढं सोपं आहे. शेणाचे सगळे प्रॉडक्ट बघायला मिळतात तुम्हाला, ते पण सगळं सांगत बसत नाही मी.
पण जर तुमच्याकडे गाय असेल, शेतकरी तुम्ही आहे म्हटल्यावर गायचं जास्त सांगतो महत्वाचं. गाय जर तुमच्याकडे असेल तर गायचं गोमूत्र डोळ्यात टाकलं तर चष्म्याचा नंबर, मोती, डोळ्याचे सगळे विकार बरे होतात. आता जवळजवळ मला वाटतं 50 ते 60% महिलांचं सिजर केलं जातं आहे का नाही दवाखान्यात गेल्यानंतर. पण आम्ही 20 वर्षामध्ये एकही सिजर होऊ दिलं नाही गायची मदत घेऊन. काय करायचं, 1 कप गोमूत्र घ्यायचं, 2 चमचे शेण टाकायचं आणि 8 पदरी फडक्यातनं गाळायचं, ते 8 वेळा गाळायचे. ते जर पाजलं ना डिलिव्हरीच्या दिवशी, एका तासात डिलिव्हरी होऊन जाते. 50 ते 60,000 1 लाख रुपये वाचतात 1 कप गोमूत्र नसतात. आम्ही ते 19 वर्ष झालं प्रयोग करतोय. सगळ्याच्या सगळ्या डिलिव्हरी नॉर्मल केलं आम्ही. ज्यांना 2-2 बाळ आहेत पोटामध्ये त्यांची सुद्धा डिलिव्हरी नॉर्मल केलं. खर्च काहीच येत नाही, 100 रुपये सुद्धा नाही, 50 रुपये सुद्धा येत नाही. एवढं सोपं आहे. अजून एक महत्वाचा संदेश सांगतो तुम्हाला जाताना. शुगर, बीपी, दमा, थायरॉइड हे जे आजार आहेत ना, दमा वगैरे, ते डॉक्टर सांगते की आयुष्यात कधीच बरे होत नाहीत. पण तसं नाही, आपण गायची मदत घेतल्यावर 100% बरे होतात. त्याला मी जबाबदारीच्या वाक्याला 100% बरे होतात. मी करून दाखवले सगळं काय. कोणत्याच आजारासाठी घरच्यांना औषधं खाऊन देऊ नका आयुष्यभर. आणि शरीरातल्या एकाही पार्टचं ऑपरेशन करावं लागत नाही, पण नीट लक्षात ठेवा. किडनी खराब झाली, किडनी बदलायला लागत नाही. लिव्हर खराब झाला तर 30-35 लाख रुपये खर्च येतो, तो करावा लागत नाही. सगळं आपल्या स्वयंपाक खोलीमध्ये 48 मसाल्याचे पदार्थ आहेत. ते जर तुमच्या घरात असतील तर तुम्हाला आयुष्यात डॉक्टरची मदत कधीच घ्यायला लागत नाही, 99% केसेसमध्ये. एवढं सोपं आहे. तर ह्यासाठी आपण आहे ना सेपरेट सेशन घेऊया. किती वेळ राहिला आपल्याला बोलायला? 12:30 राहिलं, 5 मिनिटं आहेत ना. तर पहिला नियम लक्षात आला ना सगळ्यांचं, सौकाम छोडकं स्नान करू. मी तुम्हाला सांगितलंय 100 कामं तुमची किती पण महत्वाची असू द्या, सगळी बाजूला ठेवा, पण अगोदर आंघोळ करा महत्वाचं. दुसरा नियम सांगितलाय 1000 काम छोडकर भोजन करू. म्हणजे हजारो कामं आपली किती जरी महत्वाची असली तर सगळी बाजूला ठेवा, पण आधी वेळेवर जेवण करा. किती महत्वाचं आहे. पण आपली माणसं घरातली डबा घेऊन जातात, संध्याकाळी डबा माघारी आणतात, का तर वेळच मिळाला नाही, ऑफिसला काम होतं. तसं नाही. आयुर्वेद सांगतो 1000 काम छोडकर भोजन करू. म्हणजे हजारो कामं तुमची किती महत्वाची असते सगळी बाजूला ठेवा, पण आधी वेळेवर जेवण करा. जेव्हा सगळ्यात चांगली वेळ कुठली? पाखरं किती वाजता येते ज्वारी खायला? दिवस उगवायला लागले की लगेच. तर मग आयुर्वेदात सांगितलं की दिवस उगवायला लागलं की कावळ्या उन्हात बसून फळं खायची, 9 ते 10च्या आतमध्ये जेवण करायचं, संध्याकाळी दिवस मावळाच्या जेवण करायचं. कोणता पक्षी खातो का दिवस मावळ्यानंतर? नाही ना. म्हणून दुनियातला एक पण पक्षी आजारी पडत नाही, लक्षात ठेवा. जेवढं रात्री उशिरा जेवण तेवढे रोग जास्त होतात माणसाला, कारण अग्नी नसतो जठरामध्ये, म्हणून अन्न पचन होत नाही. म्हणून जेवण दिवस मावळाच्या शक्य झालं तर करा, खूप चांगलं आहे. आणि जर तुम्हाला खूप उशीर होत असेल कुठल्या कारण जेवायला, तर जेवण कमी करायचं आणि सलाड जास्त खायचं, म्हणजे अन्न पचन होतं लवकर. ते पण महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 1000 काम छोडकर भोजन करून नंतर काय? लाखो काम छोडकर दान करू. दान करायला लय मोठी ऐपत असावं लागत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही 10 रुपये कमवत असला आणि 1 रुपया दान केला आणि एखाद्या माणसाने 1 लाख रुपये दान केलं तर दोन्हीची किंमत सारखीच असते, माहिती आहे का? त्यामुळे दान नक्की केलं पाहिजे, पण कुठं दान केलं पाहिजे बरं नक्की? असं कोणतं ठिकाण आहे की जिथं दान केल्यानंतर आपलं कुटुंब सुखी राहील? सांगता येईल कोणाला? असं कोणतं ठिकाण आहे की जिथं दान केल्यामुळं आपल्या कुटुंबाला फायदा होणार त्याचा? गोरगरिबांसाठी. बर, आता समजा मी गरीब माणूस आहे हा, आणि तू मला 1000 रुपये दान केले, आणि तुझं घर समजा एका दिवशी चोरटे आली घरामध्ये, तू बॉम्बला लागली, मी गला लढून येणार का तुला वाचवायला? सगळ्यात पहिल्यांदा कोण येणार वाचवाय तुला? शेजारी. तर एक लक्षात ठेवा, दान करायला सगळ्यात चांगलं ठिकाण म्हणजे शेजारी. लक्षात ठेवा, तुमच्या शेजारी जेवढी माणसं राहतात ना तेवढ्यांना तुम्ही मदत केली पाहिजे, तरच आपलं कुटुंब सुखी राहणार आहे. पण आपल्याकडे नेमका उलटा नियम आहे, पलीकडल्या गल्लीत दुसरी असते आणि शेजाऱ्यासंग भांडणं असते, आहे का नाही? तर तसं नाही पाहिजे. सगळ्यात जास्त मदत शेजाऱ्यांना करायची. आता मदत काय करायची तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो मी, बरं का महाराज. शेजाऱ्यांना मदत काय करू शकतो आपण तुम्हाला उदाहरणात सांगतो. मी केलेलं सांगणार, तुम्हाला बाहेर नाही सांगत. मी ट्रॅक्टर आणला 15 वर्षापूर्वी आणि सगळ्या शेजाऱ्यांना पेढा द्याय घेऊन त्यांना सांगितलं तुम्ही पुढे ट्रॅक्टर भाड्याने लावायचं नाही, माझा ट्रॅक्टर नाही वापरायचा. आता कार गाडी आणली मागच्या आठवड्यात, सगळ्या शेजाऱ्यांना सांगितलं देवदेवाला जायचं, सासरवाडीला जायचं, कुठे फिरायला जायचं असलं, वाढदिवसाला मैत्रीला जायचं असलं तरी माझी गाडी घेऊन जायची
हां भाड्याने गाडी करायची नाही. त्यांना सांगितलं तुमच्या मुलांची फी भरायची अडचण आली, कुठं कशाची कुठली पण अडचण, दवाखाना वगैरे, माझ्याकडनं पैसे न्यायचं, तुमचं पीक जेव्हा निघेल वर्षाने तेव्हा मला पैसे द्यायचं. ते बांध टोकराल का शेजारी आपला कधीच नाही का नाही. पण शेतकऱ्याची सगळ्यात जास्त भांडणं कोर्टामध्ये कशासाठी, बांध टोकराला म्हणून. आता मग बांध टोकरायला येऊन आम्ही काय करता येईल आपल्याला माहिती का माझं. अजिबात खर्च न करता तुम्हाला उपाय सांगतो. शेतकरी म्हणून मी सांगतो तुम्हाला, महत्वाचं आहे. शेतकऱ्यांची भांडणं कधीच होऊ नये, हे तर करायचं, शेजाऱ्यांना मदत केलीच पाहिजे. पहिल्याकडे आपली सावड करायची पद्धती बघा, एकमेकाच्या कामाला मदत करायला जायची. दुसरं एक सांगतो, पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपला जो बांध आहे ना शेतीचा, त्या बांधाच्या कडेने निरगुडीचे लाकडं खवायचं. निरगुडीचं एवढं कुंपण दाट तयार होतं ना, कितीही मोठं वादळ येऊ द्या आपल्या शेतातला एकही मोड खाली पडत नाही. इतका मोठा फायदा निरगुडीचा. निरगुडीची 20 तास ऑक्सिजन सोडत असल्यामुळं पिकांवरचे रोग यायचे बंद होतात पूर्णपणे. दुसरा फायदा. तिसरा फायदा, निरगुडी 25-30 फुटापर्यंत वाढते, त्याच्यामुळे आपल्या पिकाला दुसऱ्यांपेक्षा 50% पाणी कमी द्यायला लागतं. टेम्परेचर कमी राहतं उन्हाळ्यामध्ये आपल्या शेतातलं, त्यामुळे 50% पाणी वाचतंय, आपलं लाईट वाचते, पाणी वाचते, कष्ट वाचतंय. अजून एक फायदा असा आहे, निरगुडी असं सरपण आहे, एकदा वाळवल्यानंतर तुम्ही ते पाण्यात भिजवून जरी चुलीत घातलं तरी पेटतं ते. इतका मोठा फायदा आहे. संसारामध्ये काय लागतं मग दुसरं आपल्याला, पिकावरती रोग नाही आला पाहिजे, कुठलं जनावर चिरलं नाही पाहिजे, वादळ आलं तरी पडलं नाही पाहिजे, शेतकऱ्याला दुसरं काय पाहिजे का. सुखी कुटुंब होण्यासाठी हेच पाहिजे ना आपल्याला. आणि अजून एक माझ्या निदर्शनात आल्याला सांगतो तुम्हाला मी, मुलांना ऐका, तुमच्या कुटुंबामध्ये घरी गेल्यावर नाही तर माणसांनी बांधायचं. मी शिकवत कसं बांधायचं असतं. मुलांना मला नीट सांगा तुम्ही, तुमच्या कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त कोण भांडतो एकामेका सांगा. मम्मी पप्पा आहे का नाही. बघा आता तुम्ही, दुनियातलं सगळ्यात जवळचं शेवटच्या क्षणापर्यंत टिकणारं नातं म्हणजे नवरा बायकोचं नातं आहे. तरी पण एकमेकांसंग सगळ्यात जास्त भांडतात ती. किती विचित्र आहे ना. तर लहान मुलं मग मला सगळं सांगता येत नाही, कुटुंबासाठी मी सेपरेट व्याख्यान घेऊन तुम्हाला सांगतो काय असतं ते. पुरुषाला स्त्रीची किती गरज आहे प्रत्येकाला माहिती आहे. आणि हक्काची घरामध्ये स्त्री असताना पण आपण भांडतो आणि बाहेर नको तिथं नादी लागतो, असं घडणाऱ्या घटना दररोज आपल्याला ऐकायला मिळतात आहे का नाही. जर तुम्हाला वाटत असेल आपल्या घरात कुणी दुःखी होऊ नये आणि सतत आनंदी चेहरा राहायला पाहिजे, काय करता येईल बरं आपल्याला सांगता येईल का. सगळ्यात सोपं, सगळ्यात कमी वेळातलं आणि फुकटचं उपचार सांगतो, रोज एकदा तरी एकमेकाला गुदगुले करायचे घरामध्ये. होत्याल का भांडणं, राग राहील का डोक्यामध्ये, अजिबात नाही का नाही. मग आयुष्यभर आनंदी राहायचंय ना तर एवढंच करा, दररोज एकदा तरी एकमेकाला गुदगुल्या करत जाणं. मग सांगितलं तसं देवदेव व्यवस्थित करा, आयुष्यात घरामध्ये दुःख येणार नाही, जगायला काय लय लागत नाही. लक्षात ठेवा, अन्न वस्त्र निवारण मोबाईल एवढंच लागतं, पण माणसं दुसऱ्याची स्पर्धा खेळायला लागली म्हणून आयुष्यभर दुःख येईल. लक्षात ठेवा. आलं लक्षात सगळ्यांच्या. बरं आता तुम्हाला काही शंका असल्या तर विचारा, माझी वेळ संपली बोलायची, मला कमी कमी 3 तास लागतात बोलायला, सगळं सांगायचं म्हणलं. हां, तर तुम्ही प्रश्न विचारा काय असतील शंका. आता विचारताना अडचण काय माहिती का, चुकतंय का माझं, काय कोण बघतंय का माझ्याकडं. तर विचारताना कसं विचारायचं, माझ्या मैत्रिणीला मुळव्याध झाले, मला उपचार सांगा, म्हणजे आपल्यावर काही येत नाही. विचारत आहे पण सांगा. काय शंका नाही कोणाच्या, मग झाली तुम्ही डॉक्टर सगळेच, मग शंका नाही म्हटलं लय भारी काम होईल. संपलं. धन्यवाद डॉक्टर.